नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला स्वराज्यातील अशा प्राचीन गडावर घेऊन आलेलो आहे। या गडावर पर्यटक कमी येतात, या गडाला प्रसिद्धी कमी मिळालेली आहे, पण इतिहासामध्ये हा गड सर्वात महत्त्वाचा गड होता। कारण जेव्हा सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला होता तेव्हा आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले होते आणि सिद्धी जोहर पन्हाळगडाच्या समोर असलेल्या डोंगरावरून तोफेचे मारे पन्हाळगडावर करत होता। त्यामुळे पन्हाळगडाची सुरक्षता कमी झाली आणि पन्हाळगडाची सुरक्षता वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1673 साली पन्हाळगडाच्या समोर असलेल्या मार्कंडेय डोंगरावरती गड बांधला आणि हा गड किल्ले पावनगड म्हणून ओळखला जातो। या गडावर आपल्याला अनेक प्राचीन वास्तू, प्राचीन मंदिरे, प्राचीन बुरुज बघायला मिळतात। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पावनगड ज्या वास्तूमुळे प्रसिद्ध आहे ती चमत्कारी तुपाची विहीर देखील आपल्याला बघायला मिळते। तुम्ही म्हणणार चमत्कारी का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अनेक लढाई व्हायच्या, मावळ्यांना मोठमोठ्या जखमा व्हायच्या आणि त्या जखमा लवकर भरून येत नव्हत्या। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी या पावनगडावर चमत्कारी तुपाची विहीर बनवली आणि त्या विहिरीमध्ये जे पण मावळे जाऊन बसायचे त्यांच्या जखमा लवकर भरून येत होत्या आणि त्या कशा येत होत्या हे देखील आपल्याला बघायचे आहे। हा गड 5 किलोमीटर परिसरामध्ये पसरलेला आहे, पण या गडावर प्रवेश केल्यानंतर मला एक खंत वाटली, कारण या गडावर सर्वत्र गवतच गवत आहे। ज्या पण प्राचीन वास्तू आहेत त्या ठिकाणी स्वच्छता नाही। याकडे या पन्हाळगडाचे जे पण देखभाल करतात त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। तर चला मित्रांनो, तुम्ही देखील माझ्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडावर फिरा आणि या ठिकाणी काय काय प्राचीन बघायला मिळते ते बघा। पावनगडावर जात असताना आपल्याला कच्च्या ट्रॅकने प्रवास करत पुढे जावं लागतं। आम्ही आता स्कूटीवरून प्रवास करत करत पावनगडाच्या दिशेने निघालेलो आहे। तुम्हाला या वाटेच्या दोन्ही साईडला हे जंगल दिसत असेल। या जंगलामधून आणि सुंदर निसर्गामधून प्रवास करत आम्ही आता गडाच्या दिशेने निघालेलो आहे। या ठिकाणी रस्त्यामध्ये जंगली प्राणी पण आडवे येऊ शकतात, कारण इथे घनदाट जंगल आहे आणि पुढे एक बोर्ड पण लावलेला आहे, सदर परिसरात गव्यांचा वावर आहे तरी सावधानता बाळगा। म्हणजे हा रोड दिसत असेल, इथून पुढे जाताना आणखी घनदाट जंगल आहे, त्यामुळे आपल्याला सावधगिरी बाळगून ह्या रोडने प्रवास करत पुढे जायचं आहे। पावनगडावर येण्यासाठी आम्ही या मार्गाने पुढे आलो। या ठिकाणी सुंदर निसर्ग आहे आणि पावनगडावर प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला नरसिंह मंदिर लागते। तुम्ही बघू शकता या ठिकाणी बोर्ड पण लावलेला आहे, नरसिंह मंदिर। आता आम्ही या पायऱ्या चढून मंदिरापर्यंत जाणार आहे आणि वरती जाऊन तुम्हाला दाखवणार आहे प्राचीन नरसिंह मंदिर। मंदिर परिसरामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला दगडी बांधकाम बघायला मिळते। हे नरसिंह मंदिर आहे आणि हा मंदिर परिसर आहे। मंदिराच्या समोर आपल्याला एक लहान डिकमळ पण बघायला मिळते। बघा ही प्राचीन डिकमळ कशी आहे तुम्ही बघू शकता आणि या डिकमळीपासून मंदिरामध्ये जाण्यासाठी ही वाट आहे आणि या चौकटीजवळ आपल्याला हा प्राचीन स्तंभ पण बघायला मिळतो। हा चौकोनी स्तंभ कसा कोरलेला आहे बघा आणि वरती आतमध्ये खोदण्याचे काम पण केलेलं आहे। आणखी आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला शंभू महादेवाचा नंदी बघायला मिळतो, पण नंदीचा काही भाग तुटलेला आहे, म्हणजे नंदीचे तोंड तुटलेलं आहे। नंदीच्या समोर आपल्याला शंभू महादेवाची प्राचीन पिंड बघायला मिळते। या ठिकाणी एक पिंड आहे आणि समोर या ठिकाणी दुसरी पिंड आहे, पण या दुसऱ्या पिंडीचा पुढचा भाग तुटलेला आहे। आणि हे नरसिंह मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कसे बांधलेले आहे तुम्ही बघू शकता। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया। ओम नमः शिवाय।
आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर आपल्याला काळ्या पाषाणामध्ये बनवलेली एक मूर्ती बघायला मिळते आणि मूर्तीच्या वरती शंभू महादेवाची पिंड आहे. म्हणजे हे मंदिर आणि हे मंदिराचे बांधकाम किती जुने आहे हे आपल्याला समजते. नरसिंह मंदिराच्या समोर आपल्याला डाव्या साईडला श्री लक्ष्मीचे मंदिर बघायला मिळते. या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे आणि समोर तुम्हाला हे लहान मंदिर दिसत असेल, हे लक्ष्मीचे मंदिर आहे. आणि आपण या मार्कंडेय डोंगरावर आलेलो आहे. या ठिकाणी आपल्याला काळे दगड सर्वत्र बघायला मिळतात. म्हणजे ह्या डोंगरावरती सर्वत्र प्लेन काळे दगड पसरल्यासारखे आपल्याला वाटते. बघा सुंदर असे मंदिर. आता आपण जवळ जाऊन बघायचे आहे. बघा सर्वत्र गवतच गवत सोनेरी रंगाचे आपल्याला बघायला मिळते. आणि हे मंदिर पण ज्यावेळी गड बांधला त्यावेळीच बांधलेले आहे. त्यामुळे ह्या मंदिराचे पण बांधकाम काळ्या पाषाणामध्ये केलेलं आहे. बघू शकता तुम्ही मंदिराच्या समोर हे काळे पाषाण, हे काळे दगड तुम्हाला दिसत असतील. आणि समोरून हे मंदिर असे दिसते. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. ओम नमः शिवाय. या ठिकाणी या काळ्या पाषाणामध्ये कोणती तरी मूर्ती बनवलेली आहे. बघा ओम नमः शिवाय. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. मंदिराच्या चौकटीवरती गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. आणि डाव्या साईडला या ठिकाणी श्री विठ्ठलाची पण लहान मूर्ती आहे. विठ्ठल आहेत की कोणते भगवान आहेत माहीत नाही, पण विठ्ठलासारखी ही मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर लक्ष्मी देवीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. आणि हे मंदिर पण आतमधून किती सुंदर तरीक्याने बनवलेलं आहे. बघू शकता तुम्ही वरती जे फूल बनवलेलं आहे ते अखंड पाषाण कोरून सुंदर बनवलेलं आहे. पावनगडावर प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला 3 मंदिरे बघायला मिळतात. आपण नरसिंह मंदिर बघितलं, लक्ष्मी देवीचं मंदिर बघितलं. आता ह्या डाव्या साईडला श्री हनुमंताचं मंदिर पण आपल्याला बघायचं आहे. या तिन्ही देवांचं दर्शन घेतल्यानंतर आपण फायनली पावनगडावर पोहोचतो. इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला चमत्कारी विहीर, शंभू महादेवाचं मंदिर, अर्धचंद्राकार बुरुज आणि अजून काही प्राचीन वास्तू पुढे जाऊन बघायचे आहेत. आता आपण हनुमंताचं दर्शन घेऊया आणि नंतर फायनली पावनगडावर प्रवेश करूया. या ठिकाणी बोर्ड पण लावलेला आहे हनुमान मंदिर. आणि हनुमान मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला मेन रोडपासून डाव्या साईडला असलेल्या पायवाटेने थोडं चालत वरती यावं लागतं. बघा ह्या पायवाटेने चालल्यानंतर आपल्याला फायनली समोर हनुमंताचं मंदिर दिसतं. हे मंदिर पण 1600 शतकातील आहे. बघा मंदिराच्या समोर आपल्याला काळ्या दगडामध्ये कोरलेली एक विहीर पण बघायला मिळते. म्हणजे पाण्याचा कुंड आहे हा. या ठिकाणी पाणी एकत्रित होतं. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला हनुमंताचं मंदिर बघायला मिळतं. बघा मंदिराच्या बाहेर हनुमंताची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. मूर्तीचा अर्धा भाग तुटलेला आहे. बघा मंदिराच्या आतमध्ये का आपल्याला जाता येणार नाही, कुलूप लावलेलं आहे. पण हे मंदिर कसे आहे तुम्ही बघू शकता. ओम हनुमंते रुद्र अवताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. पावनगडावर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. पावनगडाच्या मधोमध आल्यानंतर आपल्याला आयताकार विहीर म्हणजे मार्कंडेय जलाशय बघायला मिळतो. हा मार्कंडेय जलाशय तुम्ही बघू शकता. जमिनीच्या आतमध्ये चौकोनी विहीर बनवलेली आहे.
ही चौकोन विहीर कशी आहे हे आता आपल्याला बघायचं आहे। या विहिरीमध्ये प्रवेश करण्यासाठी या पायऱ्या उतरून आपल्याला खाली जावं लागतं, पण या ठिकाणी अडचण खूप आहे। बघा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा पावनगड, या गडावर अनेक प्राचीन वास्तू आपल्याला बघायला मिळतात। त्यापैकी ही एक आहे चौकोनी विहीर। कोणतेही पर्यटक या ठिकाणी आले तर त्यांना खाली उतरण्यासाठी या ठिकाणी कुठेही जागा नाही, सर्वत्र अडचण आणि गवत आहे। कोणी म्हातारी माणसे किंवा वयस्कर पर्यटक खाली कसा उतरणार, हा विचार या गडावर असलेल्या नगरपालिकेने केला पाहिजे। ज्यांच्या बी अंडरमध्ये हा किल्ला आहे त्यांनी विचार केला पाहिजे की या ठिकाणी एवढी अडचण कशासाठी ठेवली। तुम्ही पर्यटकाकडून गडावर प्रवेश केल्यानंतर पैसे घेता, 4 व्हीलरकडून 50 रुपये घेता, 2 व्हीलरकडून 20 रुपये घेता, मग त्या पैशाचे काय करता तुम्ही? किल्ल्याचे संरक्षण करणे ही तुमची जबाबदारी आहे, पण तुम्ही असे न करता हे किल्ले असेच गंजत ठेवले। छत्रपती शिवाजी महाराजांनी या वास्तू कशासाठी बनवल्या की भविष्यात आपला मराठा समाज, आपले मराठे मावळे, हा महाराष्ट्र ह्या वास्तूंना बघावा। पण या ठिकाणी कचरा किती आहे आणि अडचण किती आहे हे बघितल्यानंतर तुम्ही देखील विचार करा। आता आपण ही आयताकार विहीर बघूया। खाली उतरण्यासाठी आणखी जागा आहे, पण पुढे चिखल असल्यामुळे मी तुम्हाला इथूनच ही विहीर दाखवतो। बघा, सह्याद्रीचा काळा दगड खोदून ही चौकोनी विहीर बनवलेली आहे। आतमध्ये पाणी आहे, पण पाणी खराब आहे। पाण्याच्या वरती सर्वत्र शेवाळी आलेले आहे, कारण या ठिकाणी स्वच्छता नसल्यामुळे या विहिरीचे असे हाल झालेले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ही सुंदर विहीर, हा सुंदर मार्कंडेय जलाशय बनवला, पण सध्याच्या युगात माणसांनी आणि ज्यांच्या बी ताब्यामध्ये हे किल्ले आहेत त्यांनी या ठिकाणी सुरक्षता न बाळगता, स्वच्छता न करता या वास्तूंचे असे हाल करून सोडलेला आहे। मार्कंडेय जलाशय बघून आता आम्ही पावनगडाच्या मधोमध पोहोचलेलो आहे। या ठिकाणी आपल्याला तुपाची विहीर, महादेव मंदिर आणि वाड्याचे अवशेष बघायला मिळतात। सर्वप्रथम आपण शंभू महादेवाचं हे प्राचीन मंदिर बघूया, त्यानंतर या ठिकाणी असलेले काही वाड्याचे अवशेष आहेत ते बघूया, आणि मंदिराच्या मागे असलेली चमत्कारी तुपाची विहीर देखील बघूया। मंदिर परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला मंदिराच्या समोर शंभू महादेवाचा नंदी बघायला मिळतो। नंदी एका लहान कमानीच्या आतमध्ये आहे, आणि ही कमान काळ्या दगडामध्ये कशी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता। अनेक वर्ष झाली तरी सुद्धा हे काळे दगड अजूनही आहे तसे मजबूत आहेत। मी नंदीचे दर्शन घेत आहे, तुम्ही देखील दर्शन घ्या। आणि ह्या कमानीचे बांधकाम किती सुंदर केलेले आहे हे बघा। नंदीचे दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर आपल्याला मंदिराच्या बाहेर 2 प्राचीन तोफा बघायला मिळतात। तोफा दगडी आहेत का लोखंडी आहेत हे बघूया। मित्रांनो, ह्या लोखंडी तोफा आहेत, आणि हा खालचा बेस नंतर बनवलेला आहे। ही तोफ प्राचीन आहे। अशीच तोफ या साईडला पण आहे, म्हणजे हा प्राचीन वास्तू सुरक्षित राहण्यासाठी खायला बेस बनवलेला आहे। आता आपण शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करूया। हर हर महादेव। मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला दगडी बांधकाम सर्वत्र बघायला मिळते, आणि मंदिराच्या मधोमध हे 4 खांब आपल्याला बघायला मिळतात। हा दगड कोरून ह्या खांबावर किती सुंदर नक्षीकला केलेली आहे। या ठिकाणी थोडा कचरा आहे, हा कचरा मी सर्वप्रथम बाहेर टाकतो। बघा, हे मंदिर अतिशय सुंदर आहे। मंदिराच्या आतमध्ये शांतता आहे, खाली फरशी पण एकदम गार आहे। शांतमय ठिकाणी शंभू महादेव विराजमान झालेले आहेत, आणि या मेन चौकटीवरती गणपती बाप्पाची मूर्ती आहे। आपण आतमध्ये जाऊ शकत नाही,
बाहेरूनच शंभू महादेवाचे दर्शन घेऊया, कारण या ठिकाणी कुलूप लावलेलं आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आता मी तुम्हाला मंदिराच्या आतमधील बांधकाम दाखवतो. त्यासाठी आपल्याला या फटीमधून कॅमेरा आतमध्ये घालून आतमधून मंदिर कसे बांधलेले आहे ते बघूया. समोर शंभू महादेवाची पिंड आहे. मी दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही दर्शन घ्या. आणि आतमधून हे मंदिर अतिशय सुंदर बांधलेलं आहे. दगडी बांधकाम असल्यामुळे वरती बांधकामाचे नमुने आपल्याला असे बघायला मिळतात. अतिशय सुंदर मंदिर आहे हे, बघू शकता तुम्ही. हर हर महादेव. शंभू महादेव मंदिराच्या समोर म्हणजे डाव्या साईडला आपल्याला या ठिकाणी काही वाड्याचे अवशेष बघायला मिळतात. हा वाडा कोणता वाडा आहे याचा इतिहास का आपल्याला माहीत नाही आणि या ठिकाणी कुठेही लिहिलेलं नाही. पण हा वाडा काळ्या पाषाणामध्ये कसा बांधलेला आहे तुम्ही बघू शकता. हा दगडी खांब किती मोठा आहे आणि वरती ही नक्षीकेला किती सुंदर केलेली आहे, बघू शकता तुम्ही. चिन्नी आणि हातोडीच्या मदतीने हे सर्व दगड खोदलेले आहेत, कोरलेले आहेत. अतिशय सुंदर हे दगड आहेत आणि हे बांधकाम देखील आहे. दोन्ही दगडांना एकत्रित जोडण्यासाठी चुन्यांचा वापर केलेला आहे. आणि आतमध्ये आपल्याला या ठिकाणी एक लहान देवळी देखील बघायला मिळते. अशी देवळी या साईडला पण बघायला मिळते. आणि आतमधून सुंदर हे बांधकाम आहे, बघू शकता तुम्ही. प्राचीन कलाकारांच्या हातातील जादू या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते. पावनगड ज्या वास्तूमुळे प्रसिद्ध आहे त्या तुपाच्या विहिरीजवळ, चमत्कारी विहिरीजवळ आम्ही पोचलेलो आहे. ही आहे तुपाची विहीर. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही तुपाची विहीर का बनवली याचा काय इतिहास आहे मी आता तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अनेक लढाई व्हायच्या. लढाईमध्ये मावळ्यांना जखमा व्हायच्या आणि जखमा खूप मोठ्या असायच्या, त्या लवकर भरून येत नव्हत्या. अगोदरच दुश्मनांपेक्षा मावळ्यांची संख्या कमी होती आणि जखमी झालेले मावळे लवकर बरे होत नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार करून या ठिकाणी 2 तुपाच्या विहिरी बनवल्या. म्हणजे या विहिरीच्या आतमध्ये तूप ओतलं जायचं, त्यामध्ये अनेक वनस्पती औषधी ठेवली जायची आणि त्यानंतर जो पण जखमी मावळा व्हायचा त्याला या विहिरीमध्ये बसवलं जायचं. थोडा वेळ बसल्यानंतर त्या विहिरीमधील औषधी गुणधर्म त्या जखमांना लवकर बरी करण्यासाठी मदत करायचे. आणि विहीर आतमधून कशी आहे तुम्ही बघू शकता. आतमध्ये जास्त खोल नाही, पण एक मराठा मावळा आतमध्ये बसू शकतो एवढी जागा आपल्याला आतमध्ये बघायला मिळते. बघा, सध्या या विहिरीमध्ये आपल्याला पाणी बघायला मिळते, स्वच्छ पाणी आहे. पण ही विहीर किती चमत्कारी होती हे आपल्याला बघितल्यानंतर समजते. अशीच विहीर या साईडला पण आहे. या विहिरीच्या वरती कमानी नाही, पण ही पण तुपाची विहीर आहे. हे सर्व बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी किती हुशारीने या तुपाच्या विहिरी बनवल्या. त्यामुळे मराठे मावळे लवकर बरे होऊन सैनिकांमध्ये दाखल झाले आणि लढाई लढण्यासाठी सज्ज झाले. पावनगडावर असलेल्या यशवंत बुरुजाजवळ आम्ही आलेलो आहे. हा यशवंत बुरुज कसा बांधलेला आहे हे सर्वप्रथम आपण खालून बघूया. त्यानंतर या बुरुजाच्या वरती चढून हा बुरुज आपण बघायचा आहे. बघू शकता तुम्ही, खूप मोठ्या दगडांना एकत्रित जोडून हा बुरुज कसा बनवलेला आहे. या दगडांचा आकार किती मोठा आहे. असे मोठे दगड आपले शूरवीर मराठा मावळे उचलत होते आणि एकावर एक रचून असे भव्य बुरुज बनवत होते. हे सर्व बघितल्यानंतर मराठा मावळ्यांची ताकद किती महान आणि ताकद किती श्रेष्ठ होती हे तुम्हाला समजलं असेल. हा बुरुज खूप मोठा आहे. आपण खालून अगोदर बघूया, त्यानंतर या बुरुजाच्या वरती प्रवेश करूया. बघू शकता तुम्ही, हा गोलाकार बुरुज आहे. किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी
असे बुरुज बांधले जात होते. आणि बुरुजाच्या मागच्या बाजूला आपल्याला काय बघायला मिळते हे देखील आपल्याला बघायचं आहे. कारण बुरुजाच्या आतमध्ये मावळ्यांना आराम करण्यासाठी पण जागा असायच्या, ते आपल्याला बघायला मिळतात का बघूया. बघा, या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला ही कमानी बघायला मिळते. ह्या कमानीच्या आतमध्ये जे पण मावळे या ठिकाणी पहारा देत होते ते बारी बारीने या ठिकाणी विश्राम करत असतील, असे आपल्याला ही कमानी बघितल्यानंतर अनुभवायला मिळते. आता मी या यशवंत बुरुजाच्या वरती चढून तुम्हाला हा बुरुज आणि या बुरुजावरून पावनगडाच्या खाली असलेला सुंदर सह्याद्रीचा परिसर दाखवणार आहे. ह्या बुरुजाच्या वरती आपल्याला एक ध्वज बघायला मिळतो. हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर मराठे मावळे, वीर बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशीद, वीर कोंडाजी फर्दद यांच्या स्मरणार्थ 8 मार्च 2020ला बांधण्यात आलेला आहे. आणि या बुरुजावरून खालचा सह्याद्रीमधील सुंदर निसर्ग आपल्याला बघायला मिळतो. खाली जंगलाच्या सानिध्यामध्ये वसलेली, सह्याद्रीच्या कुशीत वसलेली अनेक गावे आपल्याला बघायला मिळतात. आता आपण या बुरुजाच्या साईडला अर्धचंद्राकार बुरुज पण आपल्याला बघायला मिळतो. तो बुरुज बघूया. यशवंत बुरुज बघून खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्धचंद्राकार बुरुज, याला सूर्यचंद्र बुरुज असे देखील म्हणतात. आता आपण हा बुरुज बघायचा आहे. या ठिकाणी पण आपल्याला भव्य दगडी बांधकाम बघायला मिळतं. हा दगड किती मोठा आहे बघा. आत्ताच्या युगामध्ये, कलियुगामध्ये हा दगड उचलण्यासाठी कमीत कमी 10 माणसे लागतील. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर मराठा मावळे एकटा एक मावळा हा दगड सहज उचलून रचत होते. म्हणजे मावळ्यांची ताकद किती भव्य होती आणि किती जोरात होती हे आपल्याला हे बुरुज बघितल्यानंतर बघायला मिळते. या ठिकाणी बुरुजावर पाणी एकत्रित होते पावसाळ्यामध्ये, ते ह्या फटीमधून खाली वाहत येत होते. आणखी पुढे आल्यानंतर आपल्याला अशा फटी बघायला मिळतात ज्या बुरुजाचे पाणी खाली सोडण्यासाठी मदत करतात. आता आपण बघूया या बुरुजावर वरती कुठून चढायचं. वरती चढण्यासाठी आपल्याला आणखी पुढे जावं लागणार आहे, कारण या दगडावरून वरती काही चढता येणार नाही. मी अजून पुढे जाऊन या बुरुजावर चढण्यासाठी कुठे मार्ग आहे का हे बघणार आहे. आणि फायनली या अडचणीमधून वरती आल्यानंतर आम्हाला वाट भेटली. आता आम्ही चंद्र सूर्य बुरुजावर प्रवेश करत आहे. बघा या पायऱ्या कशा आहेत बुरुजावर चढण्यासाठी. आणि हा आहे सूर्यचंद्र बुरुज. याला सूर्यचंद्र बुरुज असे का म्हणतात, कारण पुढे सूर्यासारखा आकार आहे आणि मागे अर्ध्या चंद्रासारखा आकार आपल्याला बघायला मिळतो. मी म्हटल्याप्रमाणे हे बुरुज बघण्यासारखे आहेत, पण या ठिकाणी कचरा गवत भरपूर असल्यामुळे या किल्ल्यावर स्वच्छता करणे गरजेचे आहे. आता आपण समोर त्या जंगलाच्या पलीकडे असलेला या किल्ल्यावरील सर्वात महत्त्वाचा बुरुज बघायचा आहे. त्या बुरुजावर म्हणजे किल्ला बनण्याच्या अगोदर जेव्हा सिद्धी जोहरने पन्हाळगडला वेढा दिला होता, तेव्हा तो त्या डोंगराच्या टोकावरून पन्हाळगडावर तोफेचा मारा करत होता. तो बुरुज बघूया. पावनगडावर असलेला सर्वात महत्त्वाचा बुरुज म्हणजे टेहाळणी बुरुजावर आता मी प्रवेश करत आहे. या ठिकाणी हा बुरुज किल्ल्याचा सर्वात महत्त्वाचा बुरुज का आहे, कारण ज्यावेळी हा किल्ला बांधला नव्हता त्यावेळी सिद्धी जोहर इथूनच पन्हाळगडावर तोफेचे मारा करत होता. हा प्राचीन गड एकदम सुंदर आहे, बघण्यासाठी
चांगला आहे, पण या ठिकाणी कुठेही आपल्याला सफाई मिळत नाही, सर्वत्र कचरा आणि गवतच बघायला मिळते. मी आता तुम्हाला दाखवतो या बुरुजावरून पन्हाळगडाचा आणि पावनगडाचा पूर्ण परिसर कसा सुरक्षित राहत होता. कारण पावनगडाचा लास्ट कोना इथून आपल्याला बघायला मिळतो आणि या ठिकाणी जे पण मराठा मावळे पहारा देत होते त्यामुळे पावनगड आणि पन्हाळगड सुरक्षित राहत होता. खालून आपल्याला सह्याद्रीचा सुंदर निसर्ग बघायला मिळतो. सर्वप्रथम आपण हा टेहाळणी बुरुज कसा आहे आणि खाली काय काय बघायला मिळतंय ते बघूया. आता आपण हा टेहाळणी बुरुज खालून बघूया. हे दगडी बांधकाम तुम्ही बघू शकता आणि मध्ये मध्ये खाचा दिसत असतील. त्या खाचा किल्ल्यावरील पाणी म्हणजे बुरुजावरील पाणी खाली येण्यासाठी बनवलेले आहेत. आणि या ठिकाणी बुरुजाच्या दोन्ही साईडला अशा 2 खाचा आहेत. या खाचेमध्ये काय होते आणि कशासाठी बनवल्या होत्या याचा अनुभव आपल्याला नाही. आणि या ठिकाणी आणखी पुढे आल्यानंतर आपल्याला या बुरुजाचा लास्ट कोना बघायला मिळतो. वरती 2 खाचा आहेत म्हणजे 2 जागा आहेत. त्या ठिकाणी पहारेकरी बसून पहारा देत होते त्यामुळे समोरचा परिसर निगराणीमध्ये येत होता. आणि बुरुजाच्या दुसऱ्या साईडला गेल्यानंतर आपल्याला आणखी एक तशी जागा बघायला मिळते. बुरुजापासून खाली खोल खाच आहे, बघू शकता तुम्ही. हे कशासाठी बनवलं याचा काय अभ्यास आपल्याला नाही, पण हा भव्य बुरुज खूप सुंदर आहे. आणि या ठिकाणी पुढे एक चौकट देखील आहे, म्हणजे जे पण पहारेकरी पहारा द्यायचे त्यांच्यासाठी या चौकटीच्या आतमध्ये एक रूम असणार आहे. सध्या ती बंद केलेली आहे आणि त्या ठिकाणी ते आराम करत असतील. आज मी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पावनगडावर आलो. गडावर असलेली आयताकार विहीर म्हणजे मार्कंड जलाशय तुम्हाला दाखवला. या ठिकाणी असलेले प्राचीन मंदिरे तुम्हाला दाखवली, प्राचीन बुरुज तुम्हाला दाखवले. आणि ज्या ठिकाणी सिद्धी जोहर आपल्या तोफा लावून पन्हाळगडावर तोफेचे मारे करत होता त्या ठिकाणी असलेला टेहाळणी बुरुज देखील मी तुम्हाला दाखवला. आणि या गडावर असलेली रहस्यमय चमत्कारी तुपाची विहीर देखील मी तुम्हाला दाखवली. आज मी या गडावर येऊन तुम्हाला हा संपूर्ण गड दाखवला, हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय.